मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प 100% भरला असून धारण पाणलोट क्षेत्रात खूप पाऊस झाल्याने उमा या नदीला मोठा पूर आल्याने 3 सप्टेंबर रोजीच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे। उमा प्रकल्पामधील कंजरा, राजुरा घाटे, निंबा, किनखेड, हादगाव, आरखेड, लोधीपूर, मुखेड, बाळापूर, शेरवानी, रामखेड इत्यादी गावातील लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे। या प्रकल्पाची 3000 हेक्टरची ओलिताची क्षमता आहे। लांगापूर 57 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध झाल्याने त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे। प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन अभियंता नितीन चव्हाण यांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। सर, आपल्या मुखेड तालुक्यात एकमेव उमा प्रकल्प हा अवघ्या 2 दिवस पूर्वी 100% सांडवा भरून वाहत आहे। याबद्दल प्रकल्पात किती टक्के सिंचन आहे आणि त्याबद्दल शेतकऱ्यांची भागधारक संख्या किती आहे याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया। सर्वप्रथम उमा प्रकल्प 100% भरल्याबद्दल उमा प्रकल्पाअंतर्गत जे सर्व शेतकरी आणि लाभधारक शेतकरी आहेत त्या सर्वांचे अभिनंदन। इथं लंगापूर 57 खेडी आपल्याकडे बिगर सिंचन योजना आहे। त्या सर्व बिगर सिंचन लाभधारकांचे सुद्धा अभिनंदन की आपलं उमा प्रकल्प 100% भरलेला आहे। त्यामुळं जे या प्रकल्पाचं एकूण सिंचन क्षेत्र आहे 2241, त्यापैकी जे मागील वर्षीप्रमाणे जे प्रवाही सिंचनाने जे लाभधारकांना सिंचन क्षेत्र उपलब्ध झालं आणि उपसा सिंचनाद्वारे सुद्धा ज्या शेतकऱ्यांना उपसा सिंचनाने लाभ मिळाला त्यापेक्षा जास्त सिंचन करण्याचा आपण उपलब्ध संसाधनातून सर्वतोपरी प्रयत्न करूया आणि उमा धरण जलाशय 100% भरल्यामुळे आजूबाजूचं वातावरण सगळं तिथे आनंदित झालेलं आहे। त्याबद्दल सर्वांना